जश, आज तू काय खाणार? कढीवडा. चालेल. तर इथे सुरू झाली दहीवड्याची तयारी. आता दहीवडा बनवण्यासाठी एक मोठी वाटी दही घ्यायचं. ते दही शक्यतो थोडंसं आंबट असलं पाहिजे, तर त्या कढीला एकदम छान चव येते. तर इथे आपण एक वाटी दही घेतलं आहे आणि त्याच वाटीने मोजून अराउंड 3/4 टू हाफ वाटी बेसन घ्यायचं, म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं. त्यात मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते आपण आता मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करण्यासाठी मी काय घेतले तर मी चाळणी घेतलेली आहे. चाळणी या कारणासाठी घेतली कारण की कसं बेसनामध्ये किंवा चण्याच्या पिठामध्ये थोडे लम्स असतात. ते लम्स ब्रेक झाले पाहिजेत म्हणजे आपली कढी एकदम स्मूथ टेक्स्चरची होते. त्यामुळे मी आता चाळणी घेतली, त्याच्यामध्ये सगळं टाकलं आणि आता चमच्याने आपण पूर्ण चाळून ह्याच्यात चाळणी थ्रू ते पास करायचं आहे. इथे आता आपलं चाळून झालेलं आहे आणि आपण जी वाटी घेतलेली मोठी वाटी, तर त्याच वाटीने आपण 3 वेळा यात पाणी टाकणार आहोत. तर ऑलरेडी मी एकदा टाकलेलं, आता मी 2 वेळा हे पुढे टाकते पाणी. तर आता आपण एक छान मिक्स करून घेऊया हे, आणि हे आपण आता साईडला ठेवणार आहोत. ह्याला फोडणी आपण नंतर देऊया. त्याआधी आपण वड्यासाठी भाजी तयार करूया, बटाट्याची भाजी तयार करूया. तर ह्यासाठी मी कढाई घेतली आहे, मोठी कढाई घेतली आहे. त्यात आधी आपण तेल टाकणार आहोत, थोडंसं जास्त टाकायचं. त्यात मोहरी टाकायचे, जिरे, यात भरपूर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याची चव खूप छान येते. यात आपण आता हिंग टाकलेलं आहे आणि हळद. हे तेलात हळद टाकली ना थोडीशी, तर त्याचा एकदम मस्त त्याचा रंग चढतो बटाट्याच्या भाजीला. म्हणून आधीच हळद टाकायची आणि गॅस स्लो करून घ्यायचा, म्हणजे हळद करपणार नाही आपली. तर आता ह्यात मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि यासोबत एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि यासोबत मग कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आता मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या, कारण की आमच्या घरी तिखट खूप लागतं. त्यामुळे 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासोबत थोडी कोथिंबीर. तर त्याचं पेस्ट करून ती आपण ह्याच्यात टाकणार आहोत. पण हे छान मिक्स करून घेऊया. एकदा ह्याला आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची चांगली परतून झाली की मग त्याच्यानंतर आपण बटाट्याची भाजी यात टाकणार आहोत. पण त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, म्हणून त्यासाठी आपण छान परतून घ्यायची. तर यात आता आपण सगळे मसाले टाकूया. यात मी लाल तिखट पावडर टाकलेली आहे, थोडीशीच टाकली कारण की ऑलरेडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर धने जिरे पूड टाकायची. मी जिरा पावडर अगोदर टाकली आणि त्यानंतर धने पावडर. सो हे छान एक मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपला मसाला तयार झाला आहे. तर यात आपण उकडलेले बटाटे हे आपण यात टाकूया. मी बटाटे उकडून घेतले, त्याला आधी मॅश करून घेतलं आणि त्यानंतर आता मी यात टाकते. यात आता आपण चवीनुसार मीठ टाकूया.
आणि हे एकदम प्रॉपरली मिक्स करून घेऊया. तर इथे आपण छान असं मिक्स केलं आहे. बघा किती छान रंग आलाय, तो हळदीचा रंग आलाय, किती मस्त आलाय तो रंग. आता आपण इथे काय करायची, 1-2 मिनटं फक्त वाफ येऊ द्यायची ह्यावर बस, कारण की ऑलरेडी बटाटे तर आपले शिजलेले आहेत. आणि ह्यावर आपण थोडंसं लिंबाचा रस टाकायचा, थोडासाच लिंबाचा रस टाकायचा, त्याच्याने चव खूप छान येते. आता आपण ह्यावर झाकण ठेवूया 2-3 मिनटं, साधारण एक छान वाफ येईपर्यंत. एकदा छान वाफ आली की मग आपण हे आपली बटाट्याची भाजी रेडी झाली आहे. मी ती थंड होण्यासाठी एका डिशमध्ये, मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायची, पसरून ठेवायची, म्हणजे थंड होते. आणि थंड झाल्यानंतर मग आपण त्याचे गोळे बनवूया. आपल्याला बटाटे वडे बनवायचे, त्यामुळे त्याचे एक छोटे साईजचे, मीडियम साईजचे असे गोळे बनवून घ्यायचे. तर हे पहा, ही आपली आता बटाट्याची भाजी झालेली आहे. एक लास्ट गार्निशिंगमध्ये आपण कोथिंबीर टाकूया त्याच्यावर छान, आणि ही आपण आता साईडला ठेवूया. ही आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे आता. तर आता आपण कढीची तयारी करूया. तर कढीसाठी एक खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे लसूण. तर ह्या कढीमध्ये लसणाची चव खूप छान लागते आणि तो जास्तीत जास्त घालायचा. म्हणून आता मी ऑलमोस्ट 1 लसूण घेतला आणि त्याला आता प्रॉपरली ठेचून घेते आहे, आणि नंतर मग त्याला फोडणीमध्ये मी टाकेन. चला तर आता आपण कढी बनवूया. त्यासाठी तेल टाकायचं आधी कढईमध्ये. यात आता आपण 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की आपण जिरे टाकून घ्यायचे. यात आता आपण हिंग टाकूयात. त्यानंतर मी एक उभी चिरलेली मिरची घेतलेली आहे, ती टाकलेली आहे, आणि भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याची चव या कढीमध्ये खूप छान लागते. आणि त्यात ठेचलेला लसूण टाकलेला आहे भरपूर. यासोबत मी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याची पेस्ट करून आता आपण हे कढीमध्येही टाकणार आहोत. लसणाचा रंग थोडासा ब्राउनिश होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचंय. मसाले टाकून घेऊया. त्यात मी लाल तिखट टाकलेले आहे, हळद, यात मी आता धना जिरा पावडर टाकते. मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, बेसनाचं पीठ आणि दही आणि पाण्याचं, ते आपण आता ह्यात आपण टाकणार आहोत. आपण ह्यात आता मीठ टाकून घेऊया आणि ह्याला एक छान मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊ देऊया. एकदा याला उकळी आली ना की ते थोडंसं घट्टपणा येईल या कढीला आणि खूप छान चव लागते. त्यानंतर हे कढीपत्ता नक्की तुम्ही टाका, त्याची चव खूप छान लागणार आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला एक छान उकळी येऊ देऊया. तर ही बघा, आपली ही कढी तयार झाली आहे. किती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वरतून एक फोडणीही देऊ शकतात. यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया.
आपली कढी इथे तयार झालेली आहे आणि आता आपण करूया बटाटे वडे. तर बटाट्याची भाजी आता थंड झाली आहे, त्याचे असे गोळे करून घ्यायचे. हे बघा, असे गोळे तयार करून घ्यायचे त्याचे. तर बेसनाचं पीठ मी ऑलरेडी तयार करून ठेवलं आहे, बट प्रॉब्लेम असा झाला की कॅमेरामध्येच बंद पडला, त्यामुळे ते रेकॉर्ड नाही झालं. तर बेसनाचं पीठ बनवण्यासाठी काय 2 वाट्या बेसन घ्यायचं आणि त्यात थोडंसं पाणी, म्हणजे त्याचे सगळे लम्स ब्रेक करायचे आणि ठीक ठेवायचा. आणि त्यात आपण थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि हलकीशी तिखट पावडर आणि हळद, आणि असं एक बॅटर आपण तयार करून घ्यायचं. तर आता वडे तळण्यासाठी एका कढईमध्ये भरपूर तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग ते बॅटरमध्ये वडे आपले घ्यायचे, बॅटरमध्ये डिप करून मग तेलात सोडायचे. आपण वडा पण टाकूया तेलामध्ये. वरती जे एक्स्ट्रा बेसन असतं ना, ते आपण बॅटर थोडं साईडला काढून घ्यायचं, म्हणजे कसं त्याचं कवर थिक नाही होत. आणि हो, जेव्हा कधी तुम्ही वडे तळाल तेव्हा तेल गरम झाल्यानंतर चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यातून 1 ते 2 चमचे बॅटरमध्ये तेल टाकायचं आणि मग बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढं छान फिटून घ्याल ना, तेवढा तो वडा छान होईल. तर आता हे बघा, आपले हे वडे तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटिंग करून घेऊया, कारण की आपले वडे पण तयार झालेत आणि दही पण तयार झाली आहे. तर दही वडा खाताना पहिले मोस्टली एक बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये मस्त वडे टाकायचे आणि त्याच्यावर वरतून कढी टाकायची. वाव, खूप छान लागतं. तर हा आपला कढी वडा तयार झाला आहे. मस्त आलेत.